जय गिरणारे. आजपासून आपण परिक्रमेच्या गिरनार परिक्रमेच्या मोहिमेला सुरुवात करत आहोत. बघूया महाराज परिक्रमा कशी करून घेत आहेत. जय गिरणारे, जय शंकर. जय शंकर, जय गिरणारे. आज आपण आलो आहोत स्वामिनी टूर्स आयोजित दैवी अस्तित्वाची दिव्य अनुभूती म्हणजेच गिरनार लिली परिक्रमेसाठी. जय गिरणारे. खरं तर आजचा प्लॅन असा होता की आजपासून परिक्रमा सुरू करायची होती, पण पाऊस कालपर्यंत भरपूर होता, आज नाहीये. आज थोडं ऊन पडलं, त्यामुळे प्रशासनाने असा निर्णय घेतला की जंगलातून चिखलातून चालत जाणं योग्य नाही. म्हणून आज आम्ही आता गुरुशिखर दर्शन करणार आहोत आणि जर उद्या परवानगी दिली तर आपण उद्या परिक्रमा करू. महाराजांना विनंती करू, महाराज उद्या परिक्रमा करायला मिळू. जय गिरणारे. गिरनारचा प्रवास सुरू झालेला आहे. आपण ऑटोमध्ये बसलेले आहोत. काका आहे धनश्री. जय गिरणारी. जय गिरणारी. चला शिखर दर्शन करूया. पहिल्या पायरीला चाललो आहोत. दर्शन घेऊ आपण साठी मार्गस्थ होऊ. महाराजांना सांगायचंय की आमच्याकडून यात्रा आपली चांगली घडू दे. करून घ्या. जय गिरणारे. केलेली आहे. शिखर
महाराज शक्ती द्या हेच तुमच्या चरणी प्रार्थना. जय गिरनारी. हनुमान की जय. जय महाकाली. जय गिरनारी. लोक एवढा ओझं घेऊन वरपर्यंत जाणार. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. पाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. पाद श्री वल्लभ श्रीपाद श्री दर्शन करेगा नागा बाबा भक्ता नाही. जय गिरनारी. जय गिरनारी. आपण 700 वर आहोत. 300 वरती आपल्याला शंकर महाराज. जय शंकर. मालकांचं दर्शन घेऊन 1000 पायऱ्यांवरती पुढे चाललो. चला. जय शंकर. जय गिरनारी. जय गिरनारी. गिरनार परिक्रमा मार्ग बंद होता, त्यामुळे गुरु शिखर चढणाऱ्यांची गर्दी खूप होती. जय गिरनारी. सत्यम. जय गिरनारी.
आता आपल्या जवळजवळ 3000 पायऱ्या पूर्ण होत आलेल्या आहेत. तिथून सुरुवात केली आहे आणि अशी गोल फिरत फिरत आपण इथे पोहोचलेलो आहोत. महाराष्ट्री काय बोलशील, तिथून इथपर्यंत आलीस? मनामध्ये महाराजांना भेटण्याची खूप आतुरता आहे. त्याच्यामुळे जरी हा रस्ता कठीण असला ना तरी देखील प्रेरणादायी असतो, कारण त्यांना भेटण्याची ओढ असते ना ती जास्त असते. जय गिरणारी. जय गिरनारी. जय गिरणारी. आपण जे आता बघतोय ही सगळी जैन मंदिरं आहेत. जैन मंदिरांचे तीर्थंकर नेमिनाथजी महाराज यांनी इथे समाधी घेतली आणि त्यांच्या समाधीनंतर त्यांच्या पत्नीने देखील या इथे समाधी घेतली आणि त्या दोघांचीही समाधी मंदिरं या इथे आहेत आणि हे जैन धर्मीयांचं पवित्र स्थान मानलं जातं. या इथे वर आता अंबाजी मंदिर येईल. साधारण 1000 पायऱ्यांवर अंबाजी मंदिर आहे. गिरनारवारी म्हणजे हजारो पायऱ्या चढणारा श्रद्धेचा प्रवास. या प्रवासात सुमारे 4000 पायऱ्यांवर एक अद्भुत ठिकाण आहे, ते म्हणजे गोमुखी गंगा मंदिर. मंदिरात प्रवेश करताच उजव्या बाजूला अखंड दुनिया आहे आणि तिथून एक 5 पावलं चालल्यानंतर आपल्याला गोमुखी गंगा दिसते. गोमुखी गंगा म्हणजे काय? इथे पर्वताच्या कपारीतून सतत पाणी झरतं, अगदी गायीच्या मुखासारखं, म्हणून याला नाव पडलं गोमुखी गंगा. आजही हे ठिकाण आध्यात्मिक ऊर्जेने भरलेलं वाटतं. पर्वतांचा थंड वारा, वाहणारं पाणी आणि घंटांचा नाद हे सगळं मिळून जणू आत्म्याला शांतता देतं. अंबाजी मंदिरासाठी जेमतेम 500-600 पायऱ्या राहिल्या असतील तर तिथूनच रांग लागली होती आणि जेव्हा चर्चा केली इतरांची तेव्हा असे कळले की अंबाजी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतील आणि ती रांग अंबाजी मंदिर ते गुरु शिखर कंटिन्यू होती. त्यामुळे जेमतेम 6 ते 7 तास आम्हाला गुरु शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी लागले असते आणि धनश्रीची पाठदुखीही बळावली होती. त्यामुळे आम्ही इथूनच महाराजांना नमस्कार करून आणि पुन्हा आम्ही 3 तारीखला तुम्हाला भेटायला येणार हे आश्वासन देऊन माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. जय गिरनारी. जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम.